का एकदा तुम्ही जर हक्क सोडला हां. तुमच्या प्रॉपर्टीमधनं, तर तुम्हाला ते रद्द करता येत नाही. आरोग्यमंत्री असेल तो एखादा MBBS किंवा MD डॉक्टर असेल, ग्रेट. म्हणजे कायदा मंत्री जो असेल तो एखादा रिटायर्ड न्यायाधीश असेल किंवा एखादा वकील असेल, म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये जो आहे तो त्या डिपार्टमेंटचा जो उच्च शिक्षित आहे तो त्याच्यामध्ये उतरेल. मला कोणतरी एक व्यक्ती भेटला, त्याच्यासोबत मी विसर पावती मारली, त्याच्याकडून ₹1,00,000 घेतले विसरापोटी, हां. परंतु याचं रेकॉर्ड तुम्हाला दिसत नाही. हं. तर ज्यावेळेस त्या प्रॉपर्टी संदर्भात आपण टायटल व्हेरिफिकेशन पेपरला देतो, हं. बहुरत्नी वसुंधरा या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट PB गायकर सर. नमस्कार सर. नमस्ते. आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली त्यावेळेसचा पहिला अनुभव कसा होता? हे बघा, एक तर माझं जे शिक्षण आहे, म्हणजे मी अत्यंत ग्रामीण भागामधून आलेलो आहे. त्याच्यामुळं शहरी भागामध्ये शिक्षण घेताना मनामध्ये एक खेड्याच्या विद्यार्थ्याला खूप असते. हो हो. त्याच अनुषंगाने ज्यावेळेस मी ही डिग्री प्राप्त केली हं. आणि ज्यावेळेस मी न्यायालयासमोर गेलो, त्यावेळेस मनामध्ये म्हणजे माझे जे मुद्दे होते कायदेशीर, हं. ते खरे असताना सुद्धा मला खूप भीती वाटायची. हं. कारण त्या वातावरणाशी कधी संपर्क नव्हता. बरोबर. त्याच्यामुळं आणि हळूहळू जसं जसं मी प्रॅक्टिसमध्ये गेलो, वर्ष वाढत गेले, अनुभव वाढत गेला, त्या पद्धतीने चांगला अनुभव येत गेला आणि मनामध्ये भीती निघून गेली. पण पहिल्यांदा सुरुवातीला जी भीती होती ती खूप भयंकर होती. हां. म्हणजे असं वाटत होतं की या फील्डमध्ये आपण राहू की नाही राहू, अरे वा. आणि येऊन चुकलो की काय. हं. आणि लॉ फील्डमध्ये ग्रॅज्युएशन नंतर मी लॉ फील्ड चॉईस केली. हं. म्हणजे 3 वर्ष ते वाया गेले. हं. आणि माझी म्हणजे मी शिक्षण चालू असतानाच हं. माझं लग्न पण झालं होतं. म्हणजे ती पण फॅमिलीची जबाबदारी माझ्यावरती होती. हो. त्याच्यामुळे मागं पण येता येत नव्हतं. बरोबर. अशा याच्यामध्ये मी पुढं जात राहिलो हं. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी यूज टू होऊन गेल्या माझ्यासाठी. हं. अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली होती. छान. हं. दिवाणी आणि फौजदारी हं. या दोघांमध्ये काय फरक आहे? हे बघा, दिवाणी फौजदारी ह्या दोन्ही कायद्याच्याच बाजू. हो. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, बरेचसे जे मॅटर आहे, हं. म्हणजे कुठंतरी हाणामारी झाली असेल, हं. एखाद्या स्त्रीला तिचे जे सासरची जी आहे ते छळवणूक करतात, हां, हां. हं? हां. किंवा एखाद्याचा कुठंतरी मर्डर झाला असेल, हं. हं? हं. कुणी एखाद्याला मारजोड केली, शिवीगाळ केली असेल, हं. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं, जे पोलीस स्टेशनशी जे निगडीत गुन्हे आहेत, हं. तर ज्याची तक्रार आपण पोलीस स्टेशनला करतो, ओके. ते सगळे फौजदारीमध्ये मोडतात. हं. आता राहिला दुसरा पार्ट, तुम्ही म्हणणार सर तो दिवाणीचा. हं. दिवाणीचा पार्ट हा असा आहे का, समजा आपण आता तुम्ही 2 बहिणी भाऊ असाल समजा, हं. तुमच्या वडिलांची जी काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, हं. तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे. हां. तर अशा वेळेस तुम्ही काय पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सांगून का मला तो माझा भाऊ हिस्सा देत नाही, हं. तर मग मला हिस्सा मिळा असं म्हणू शकत नाही. बरं. ह्याच्यासाठी तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. अच्छा. म्हणजे म्हणजे पोलीस स्टेशनला जाण्याची गरज काही नाही. गरज नाही, कारण पोलीस स्टेशनचे जे मॅटर आहे हे फौजदारी स्वरूपाचे असतात. अच्छा. आणि त्याच्या पलीकडे थोडक्यात ते वगळून जे मॅटर असतात ते दिवाणी स्वरूपाचे असतात. अच्छा. म्हणजे एखादा समजा तुमची जमीन आहे, हं. तर तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याची जमीन घ्यायची, तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी 60 केलं म्हणा, विसार पावती केली, हं. हं. हं? हं. आणि 60 केलं, विसार पावती केली, परंतु तो जो शेतकरी आहे तुम्हाला खरेदी देत नाही. हं. मग अशा वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या शेतकरी विरुद्ध तक्रार नाही देऊ शकत. अशा वेळेस तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन हं. का आमचा असा असा व्यवहार झाला होता हं. आणि मला ह्या एवढी एवढी रक्कम मी त्याला पेड केलेली, तरी तो शेतकरी मला काही खरेदी देत नाही. अशा वेळेस तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन हं. त्या 60 खात्याच्या आधारे, हं. त्या विसार पावतीच्या आधारे मला खरेदी खत करून मिळावं अशी मागणी करू शकतात. असे 2 बेसिक त्याच्यामध्ये फरक आहे हे फौजदारी आणि दिवाणी दिवाणीमध्ये. दिवाणीमध्ये दिवाणी आणि घडतं. फौजदारीमध्ये. ओके. हो. ओके. तर आता आपण बहीण भावांचं वगैरे तुम्ही शेतीच्या हक्काचं सांगितलं. हं. तसं जर आपण सोडचिठ्ठी केली त्याच्यानंतर परत आपण त्याच्या मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो का किंवा हां, मागू शकतो का? सोडचिठ्ठी म्हणजे तुम्हाला हक्क सोड हक्क म्हणायचं. सोड. हां. ओके, बरोबर. हे बघा, कायद्यामध्ये अशी तरतूद आहे हं. का एकदा तुम्ही जर हक्क सोडला हां. तुमच्या प्रॉपर्टीमधनं, तर तुम्हाला ते रद्द करता येत नाही. अच्छा. परंतु ते जे हक्क सोड आहे, हं. फक्त ते कुठल्याही फसवणुकीने झालं नसावं. म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा काय घडतं, हं. आमचे अनुभव आहे त्याच्यामुळे सांगतो मी, हं. की आई वडील मयत होतात, हं. त्यांच्या जागी आपण वारस नोंद करतो आपली. हो. आणि एखादा समजा वाईट विचारचा भाऊ असला, तर हं. तुम्हाला काय सांगणार तो, का आपली वारस नोंद करायची, आपले आई वडील मयत झाले, हं. त्या ठिकाणी आपली नावं लावायचे, हं. हं. असं सांगून ते तुमच्याकडनं फसवून. फसवून, हां. म्हणजे आणि काय असतं, रिलेशन बहीण भावाचं असतं, बरं. तिथे एक विश्वास असतो. हो. तुम्ही तो कोणताही कागद वाचून बघत नाही.
आणि भावानी सांगितल्याप्रमाणे तिथं जायचं, आपण सह्या करायच्या. ते तुम्हाला रजिस्टर ऑफिसला नेतात, ते हं. तुमच्या सह्या घेतात. परंतु एक सक्का भाऊ असल्यामुळे तुम्ही त्याची चौकशी करत नाही. हं. आणि नंतर यदा कदाचित भविष्यामध्ये तुमच्यात काहीतरी वाद झाला असेल, हं. मग तुमच्या डोक्यामध्ये असतं का, तर ही प्रॉपर्टी आपली पण आहे माहेरची. मग त्यावेळेस तुम्ही म्हणतात, बाबा तू जास्त काही बोलू नको, हं. माझा पण हिस्सा आहे या प्रॉपर्टीमध्ये. त्यावेळेस तो भाऊ कळतं तुम्हाला की सांगतो तुमचं का नाव तुझा आहे. काहीच संबंध राहिला नाही. आणि त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट काढतात, आपलं तुमचं नावच नाही त्या सातबाऱ्यावरती. हो. मग असं जर फसवणूक करून जर झालं असेल तुमचा दस्त, हं. त्यावेळेस पुन्हा मेहरबान न्यायालयामध्ये जाऊन, हं. दिवाणी कोर्टामध्ये जाऊन अच्छा. तुम्ही सगळी घटना सांगू शकतात हं. का मला फक्त हे वारस नोंदीसाठी नेलं होतं, हं. परंतु आता मी जे काही उतारे काढले त्याच्यानुसार मला समजलं की माझा हक्क सोड झालेले. हं. म्हणजे त्याला ते कारण तसे पाहिजे, ओके. तर मग तुम्हाला ते रद्द करून मागता येतं. पण मग सपोज ती महिला सांगेल की मला फसवणूक करून घेतलंय, बरोबर. पण ते भावाने पण ते मान्य करायला पाहिजे. मग हं. त्याच्यासाठी काही पुरावे हे वगैरे? बघा, ते त्यांची बाजू मांडणारे, हो. ते हेच सांगणारे की ती स्वतःहून आली वगैरे वगैरे. हो. हो. परंतु एवढी मोठी जी प्रॉपर्टी असते समजा वडिलांची, हं. त्याच्यामध्ये विना मोबदला कोणी हक्क सोडत नाही. बरोबर. तुम्ही त्यांच्याकडनं काही मोबदला घेत नाही, काही नाही. हं. आणि हे याच्यासाठी काय असतं माहिती का, त्याच्यावर साक्षीदार असतात समजा एखाद्या दस्तावरती. अच्छा. त्या साक्षीदारांना सुद्धा विचारलं जातं का खरोखर या बाईला तुम्ही आणलं, हं. त्यावेळेस तिला याची कल्पना दिली होती का. हो. या सगळ्या गोष्टी कायदेशीर बघितल्या जातात आणि निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, हं. तुमचा भाऊ घेऊ शकत नाही. तो निर्णय मेहरबान न्यायालय घेतं. नाही. आणि न्यायालय दोन्ही गोष्टीचा आणि आलेल्या पुराव्याचा विचार करूनच त्याच्यावरती डिसिजन देतं. अरे वा. कधी कधी काय होतं, हं. एखादी बहीण हक्क सोड केलेला असतं, तिला माहीत पण असतं, हं. परंतु भविष्यामध्ये तिला वाटलं भावाला काहीतरी त्रास द्यायचा, त्यांच्याकडून काहीतरी आर्थिक लाभ झाला पाहिजे, हं. याच्यासाठी काही खोटे खोटे सुद्धा दावे करतात. हो. म्हणजे न्यायालय का असं प्रत्येक वेळेस महिलेचीच बाजू घेईल अशातला विषय नाही. त्यांच्या समोर जे काही पुरावे येतील हं. त्याचा विचार करूनच त्याच्यावरती डिसिजन दिला जातो. मग तेव्हा फक्त साक्षीदार हा एकमेव पुरावा असतो. साक्षीदार आणि तुमचे डॉक्युमेंट वगैरे जे असेल त्याच्यावरती, ओके. का खरोखरच त्या तारखेला वारस नोंद केली होती का, हं. का अजून मग त्या वारस नोंदीसोबतच तुमचं हक्क सोड केलं का, हं. या सगळ्या गोष्टी बघूनच केलं जातं ते. अच्छा. असं. अच्छा. खूपच छान माहिती दिली गायकर साहेब. आता सध्या सोशल मीडिया म्हणा किंवा फिजिकली म्हणा, गुन्ह्यांची संख्या खूप वाढत चालली आहे. हं, हं, तर ज्यावेळेस आपण कुणाला तरी पैसे देतो, हं, हं, हं. ते पैसे रिटर्न करायच्या वेळेस तो समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला चेक स्वरूपात देतो हं, हं, हं. आणि मग नंतर असं होतं की तो चेक बाउन्स होतो आणि आपण त्याच्याकडे गेलो तर तो सांगतो की चेक दिलाय किंवा काहीही त्याचं. मग त्यावेळेस आपण ते पैसे कसे काढू शकतो? हे बघा, ह्याच्यात हा जो विषय तुम्ही मांडला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काय असतं, आपण आपले नातेसंबंध असतात हो. किंवा एखादा मित्र असतो, तो अडचणीचा असतो, हो. आणि त्यावेळेस आपल्याला तो मागणी करतो पैशाची. आपण त्यावेळेस काय करतो, कुठल्याही प्रकारची काहीच न लिहिता अगदी तर मदत आपण करतो. त्याला मदत करून टाकतो सरळ हाताने. बरोबर. आणि तुम्ही वारंवार त्याच्या मागणी करतात, मग तुम्हाला तो चेक देतो. हां. पण त्याचं जर हेतू जर चुकीचा असेल, तो त्याच्या खात्यावर पैसे पण ठेवत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपण हा चेक दिला म्हणजे हा चेक वटवणार आहे. बरोबर. मग अशा वेळेस काय होतं, तो चेक बाउन्स होतो. हां. मग आपल्याला काय वाटतं, मग आता पर्याय काय आपल्याला. बरोबर. अशा वेळेस काय करायचं, बहुधा एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो मी प्रत्येकाला, हं. की आपण असं जर पुढे व्यवहारात असेल, हं. अगदी आपला तुमचा सक्का भाऊ जरी असला, हं. तुम्ही जर त्याच्याकडनं घेतात तुम्ही किंवा तुम्ही त्यांना देत असाल, तर हं. तुमच्यामध्ये एक उसने जर त्यांनी माहीत असतं, उसनवार पावतीचा एक लेख तयार करून घ्यायचा, अच्छा. तो नोटराईज करून घ्यायचा. हं. म्हणजे त्यांनी पैसे कशासाठी घेतले आणि किती दिवसासाठी घेतले, हो. ह्या त्या दस्तामध्ये नमूद करायचं. हो. आणि मग 3 महिन्यासाठी घेतले, मग 3 महिन्यानंतर तो पैसे देत नाही, हं. त्या मोबाईलला तुम्हाला जर चेक दिला, हं. आता असं आपण गृहीत धरू का त्यांनी चेक तुम्हाला लिहून दिलं हं. आणि त्या मोबाईलला त्यांनी 3 महिने होऊन गेले हं. तरी तो पैसे देत नाही, मग तुम्ही त्याच्याकडे मागणी करतात. हं. मग त्या बदल्यात तो काय करतो, तुमचा मित्र असेल मैत्रिणी असेल, तुम्हाला चेक देते अगदी. का बाई हा चेक घेणं, हा बँकेमध्ये टाक. हां. मग तुम्ही काय केलं, तो चेक घेतला, बँकेत टाकला, पण त्याच्या किंवा तिच्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळं तो चेक बाउन्स झाला. ओके. अशा वेळेस काय करायचं, हं. तो चेक बाउन्स झाल्याच्या तारखेपासून हं. 1 महिन्याच्या आत, हं. चेक बाउन्स झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत हं. तुम्हाला त्याला वकिलांमार्फत नोटीस पाठवायची किंवा तुम्ही स्वतः पण पाठवू शकता हं. का बाबा असं असं आपला माझ्याकडनं अशा अशा कामासाठी तू पैसे घेतले ते, कारण हं. तुमच्याकडं विसर पावतीचा लेख राहतो, हो. आणि त्या बदल्यामध्ये तू माझा जे माझ्याकडनं पैसे उसने घेतले ते त्या बदल्यात तू चेक दिला होता, परंतु तुझ्या खात्यावर पैसे नसल्यामुळं तो चेक बाउन्स झालेला आहे. तर ही माझे पैसे जे आहे तू 15 दिवसाच्या आत मला परत आणून द्यायचे. हं. म्हणजे ह्या जो चेक बाउन्स आहे हं. तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अन्वये हं. तो एक फार मोठा गुन्हा आहे. हं. पण ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला ह्या स्टेपनी गेलं पाहिजे. हो. नाही तर काय होतं, तुम्हाला त्या तारखेचा चेक दिला,
तुम्ही 6 महिन्यांनी बँकेत टाकायला असं चालत नाही. हो. जी तारीख टाकली त्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत तुम्हाला तो बँकेत टाकणंच आहे. हो. तर तो तुम्हाला पुढची कारवाई करता येईल. ओके. बरं, तो झाला. तुम्ही 3 महिन्याच्या आत टाकला, त्याच्यानंतर चेक बाउन्स झाला, तुम्ही वकिलांमार्फत किंवा तुम्ही स्वतः त्याला नोटीस पाठवली. हं. ती नोटीस त्याला मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत हं. जर त्यानं तुम्हाला पैसे आणून दिले नाही, हं. तर ते 15 दिवस सोडून द्यायचे त्याचे. हं. कारण 15 दिवसाचा कालावधी कायद्यानेच त्याला दिलेला आहे. हो. त्यांनी जर पैसे आणून दिले तर तुम्हाला पुढची कारवाई करण्याचं टळतं तुमचं. बरं. पण तुम्ही असं गृहीत धरा का त्यांनी 15 दिवसाच्या आत तुम्हाला पैसे आणून दिले नाही, हं. त्याच्यानंतर ते 15 दिवस सोडून पुढचे जे 30 दिवस जे आहे, हं. त्या 30 दिवसाच्या आत तुम्ही त्याच्यावरती मेहरबान न्यायालयामध्ये केस दाखल करू शकता हं. त्या आरोपी विरुद्ध. पण ती तुम्हाला बाकी एक लक्षात ठेवा, हं. मी तुम्हाला वारंवार जे सांगतो याच्यामध्ये कालमर्यादा खूप महत्वाची आहे. बरोबर. मग त्या काय कधी कधी काय असतं, वेळ समोरचा टळून जो व्यक्ती जाते. जो असता जो हुशार जर असला तर हो. तुम्हाला खेळवायचं काम करतो. अगदी. एक काम करा, आता चेक टाकू नका, 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, मग ती चेकची मुदत संपू देतो. बरोबर. किंवा मग तुम्हाला त्याला माहिती जर असेल याच्यामध्ये नोटीस पण पाठवली जाऊ शकते, त्याच्यात सुद्धा काय करतो, एक काम करा, मला खूप अडचण आहे, मला दवाखान्याची अडचण आहे वगैरे असं करून करून ना मी तुमचे पैसे लगेच आणून देतो. आपल्या डोक्यात काय विचार कालावधी येतो, वाढवतो तो. नाही नाही ना. दुसरी गोष्ट काय होतं, आपलं असं वाटतं वकिलांकडे गेलो त्याला त्यांना फी द्यावं लागणार आहे. अगदी. मग आपण त्याच्यात काय करतो, समजा तुमचा 2 लाखाचा जर चेक असेल, हं. तुम्ही वकिलांना 1000, 2000, 3000 रुपये जे द्यावं लागणार आहे, हं. त्या भीतीपोटी तुम्ही का तशी जाते नाही, तर तुम्ही खूप मोठं नुकसान करतात. बरोबर. मग अशा याच्यामध्ये तुम्ही केस दाखल केल्यानंतर आहे ना, हं. 138च्या केसमध्ये 99.99% त्या हं. आरोपीला शिक्षा होते. हं. कारण चेक त्याने दिला म्हणजे तुमचा काहीतरी व्यवहार येतो. बरोबर. तुम्ही असं गृहीत धरा का तुम्ही कुठल्याही प्रकारचा लेख लिहिला नव्हता, हो. जवळचे संबंध होते ना, हो. हो. पुरावा त्याच्याकडनं काही लिहून नव्हता. पण नाही घेतले, पण हां. जरी चेक आला तुमच्याकडं, म्हणजे चेक आला म्हणजे काहीतरी लायबिलिटी आहे ना त्याची, राईट. म्हणजे त्याला काहीतरी देणं होतं म्हणून चेक दिला, बरोबर. हे सुद्धा कायद्यामध्ये गृहीत धरलं जातं. आणि 99.99% त्याच्यामध्ये त्या आरोपीला शिक्षा होती. आणि प्लस म्हणजे शिक्षा झाली म्हणजे तुमचं समाधान होईल का, नाही. नाही. त्या चेकच्या दुप्पट, म्हणजे लाख रुपयाचा चेक असेल तर 2 लाखापर्यंत जो आहे ना, हां. मेहरबान न्यायालयाला दंड करतं ओके. हो. आणि शिक्षा पण करतं. हां. आणि त्याच्यामध्ये काय होतं, केस दाखल झाल्यानंतर आहे ना, हं. त्याच्यामध्ये ती फौजदारी स्वरूपाचं असते ती केस. हं. मग त्याच्यामध्ये त्याला पोलिसांमार्फत वॉरंट पण काढता येतं. हं. आणि थोडासा पोलीस स्टेशनचा संबंध आला तर लोक घाबरून बऱ्यापैकी ती केस एंड व्हायच्या आतच तुम्हाला पैसे तुमचे देतात. पैसे देऊन टाकतात. अच्छा. म्हणजे असं फक्त याच्यामध्ये या कालमर्यादा आहे तर खूप जपायचे असतात. हे माहित पाहिजे हा, सर्वसामान्य हे सगळ्यांना जनतेला. माहित पाहिजे, बरोबर. तरच मग तुम्हाला धोरण भेटू शकतो. ओके. एक तर तुम्ही म्हणाल कायदे आहे म्हणून कधी उठून कधी जायचं, हे हां. चेक बाउन्सच्या केसमध्ये ह्या गोष्टी खूप सांभाळायला लागतात. हो. असं. सर अजून एक याच्याच समांतर अजून एक मला असं विचारायचं आहे, हं. ज्यावेळेस आपण घर भाडे तत्वावर देतो हम्म, हम्म, हम्म. त्यावेळेस बरेचसे असे आहेत की हे रिटर्नमध्ये काही नसतं, त्यांचं करार केलेला नसतो, हं. मग ते असे तिथेच राहून जातात, मग त्यांना बाहेर काढणं मुश्किल होऊन जातं. हम्म, हम्म. मग त्यांचे डॉक्युमेंट घेणं किंवा ते रजिस्टर करणं ते किती महत्त्वाचं आहे? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जागा मालक किंवा घर मालक जो असतो हं. त्याची ही पहिली जबाबदारी असते का त्याच्या घरामध्ये भाडेकरू टाकताना हं. आपण त्यांचं ॲग्रीमेंट करणं महत्त्वाचं आहे, हं. ज्याला भाडेकरार म्हणतो हो. आपण. तो तुम्ही 11 महिन्याचा, हं. 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा करू शकता. हं. कारण काय होते, ज्यावेळेस एखादा व्यक्ती येतो आणि तो नंतर बाहेर निघायचं नावच घेत नाव नाही, घेत नाही. हो. अशा वेळेस काय होतंय, तुम्ही मग काय जाता, मग न्यायालयामध्ये जाता हं. किंवा त्याला नोटीस पाठवतात. हं. किंवा मग कधी कधी काय होतं, मग त्यांनी जर तुम्हाला समजा तुमचं ठरलं असेल समजा 5,000 रुपये महिन्याकाठी भाडं, हं. पण त्यांनी तुम्हाला नंतर 1000 रुपये द्यायला लागला तो, पण तुमच्याकडे ते रिटर्न नसल्यामुळं का आमच्यामध्ये भाडे करारनामा किती ठरलाय, हं. तर अशा वेळेस काय होतं, कोर्ट तुमची बाजू नाही घेणार. बरोबर. कारण पुरावाच तुम्ही नाही यस तुम्ही जर घर मालक असताल हो. तर तुम्हाला तुमची जबाबदारी ती असा करारनामा जो आहे तो नोंदणीकृतच केला पाहिजे, हो. तरच तुमच्या मागणीला पुढे किंमत आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे की ना 6 महिन्यासाठी दिलं होतं किंवा हो. 1 वर्षासाठी, पण तुमच्याकडे पुरवली रिटर्न मध्ये नाही नकोय. ना. हो. म्हणजे जबाबदारीशी सगळ्यात महत्वाची तुमची बरोबर. त्यांच्यापेक्षा. त्याच्याकरता कोणताही भाडे करू टाकताना हं. जागा मालकांनी किंवा घर मालकांनी हं. तो भाडे करारनामा नोंदणीकृत करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त असं खूप मोठी रजिस्ट्रेशन फी भरायला लागत नाही, हो. किरकोळ असते Nominal. त्याच्यामध्ये. हो. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जास्त समजा हं. रजिस्ट्रेशन आलं म्हणजे खूप मोठी शासनाला आपल्याला हं. नोंदणी फी भरायला लागते. हा त्याच्यातला प्रकार नाही, एकदम क्षुल्लक असते. हं. पण सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी असते. उद्या तो झाला, तो एक पार्ट झाला तुमचा हं. जागा मालक आणि भाडेकरूचा. परंतु कधी कधी काय होतं, हे बाहेर राज्यातले लोक आपल्या घरामध्ये येतात. हं.
यदा कदाचित त्यांचं इंटेन्शन थोडासा वेगळा असू वेगळं शकतो. असेल. अगदी. मग त्यांचं जर इंटेन्शन चुकीचं असेल, काहीतरी हो. क्राईम करायचं असेल, हो. आणि अशी घटना घडल्यानंतर जर तुमच्या घरात ते काही गोष्टी घडल्या हं. आणि तुम्ही त्या संदर्भात जर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले, हां. पण तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जास्त दोषी असतात. हो. कारण कायदा काय म्हणतो, तुम्हाला जर एखादा भाडेकरू टाकायचा असेल हां. तर तुम्ही त्याचा करारनामा करा आणि त्याची प्रत जी आहे संबंधित पोलीस स्टेशनला हां. आणि ग्रामपंचायतला एक प्रत द्यावायची, नगरपालिका असेल नगरपालिकेला एक प्रत द्यावं लागते. म्हणजे त्यांचं सगळं रेकॉर्ड असतं. हं. कारण तुम्ही काही डॉक्युमेंट करते नाही म्हणजे तो कुठल्या राज्यामधला काय आहे, एखाद्याला मारून गेला किंवा काहीतरी मोठा फ्रॉड करून गेला, त्याला शोधायचं कसं काय? बरोबर. मग तो रातकुळ होता, अमुक अमुक घर मालक करत होता. हो. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही पण जास्त दोषी ठरतात. हां, हां. म्हणजे हे रजिस्ट्रेशन होणं इव्हन तुमच्या भाड्यापोटी जाऊ द्या, हं. पण ह्या सोशलसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे क्राईम पण मग रोखण्यासाठी. कदाचित हं. घर मालक जे असतात ते ही हं. प्रोसेस इकडं एक प्रत द्या, तिकडे एक प्रत द्या. हं. मग ही जी किचकट प्रोसेस आहे हं. त्याच्यामुळे पण नसतील करत असं वाटतं नाही, का? किचकट काय, एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं ना. नाही, पण रजिस्ट्रेशन करून ती प्रत आपल्याचकडे ठेवली हं. आणि मग ती नंतर पुरावा म्हणून दाखवू शकत नाही का आपण? दाखवू शकता, हां. परंतु याला कदाचित काय होतं, पोलिसांक काही त्यांच्याविषयी तक्रारी आल्या असेल समजा, हां. का असा व्यक्ती जो आहे आमच्याकडनं क्राईम करून गेलेला आहे, ओके. पण त्यांना काय माहिती तो तुमच्या घरी राहतो. हं. हं. ज्यावेळेस अशा गोष्टी त्यांच्या रेकॉर्डला असतील पोलीस स्टेशनला, तर लगेच चेक करतील, ये भाडे करू असे आपल्या गावात आलेले, हो, हो. त्याच्यामध्ये हे नाव दिसतं आणि ती व्यक्ती यांच्याकडे राहते. राईट. म्हणजे तो एक ती मदत होती कायद्याला. हो, हो. नाही, मला असं म्हणायचं होतं हम्म, हम्म. की घर मालक जे आहे ना हम्म, ते हम्म. म्हणून करत नसतील नाही असं नाहीये. नाही, मग हां. याच्यात बघा, याची दुसरी बाजू अशी झाली का तुम्ही त्याच्या क्राईमला सपोर्ट केला. बरोबर. तुम्हाला माहिती होता तो माणूस चुकीचा आहे वगैरे, म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला ती दिली परत नाही. दिली नाही. ओके. म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही थोडे सहभागी होतात. अच्छा. असं त्याच्यासाठी या गोष्टी हां. अवेअरनेस महत्वाचा आहे. हो, हो. आता महिलांना पण खूप कामाच्या ठिकाणी छळ वगैरे केला जातो हं. किंवा आता मागे ते TCS कंपनीचं वगैरे पण काहीतरी वेगळाच मॅटर होता तो. हं, हं. मग अशा वेळेस महिलांनी किंवा मुलींनी काय सतर्कता बाळगावी? हे बघा, म्हणजे आपल्या कायद्यामध्ये जे आहे ना, हं. खूप सुंदर कायदा आहे आपला, संविधानही खूप सुंदर आहे. हं, हं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य जे आहे ते महिला आणि मुलांना दिलेले आहे. हं. म्हणजे आपला जो देश होता पुरुष प्रधान, हां. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन आता तुम्ही बघत असाल, स्त्रियांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी आरक्षण देऊन त्यांना प्रत्येक ठिकाणी जॉब मिळतो. हो. परंतु काय होतं शेवटी, जॉब जरी मिळाला पण ते जी मनामध्ये भीती आहे स्त्रियांची ती आजही आहे. कारण हां. आपण सोशल मीडिया बघतो, बातम्यांना बघतो, बऱ्याच ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतो. हो. हो. तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, समजा आणि महिलांमध्ये एक भीती असते सगळ्यात महत्त्वाचं. हं. समजा हा आपला रूम आहे, इथं CCTV नाही, काही नाही, हो. हे एक ऑफिस आहे. हो. तो बॉस काय करतो, त्या गोष्टीचा फायदा घेऊन आहे ना, हो. त्या महिलाला नाही का असं अनपेक्षित करतो प्रमाणे कुठल्या. तिला हो. टच करणं वगैरे, हो, हो. अशा प्रकारचे गुन्हे करतो तो. आणि त्या महिलाला जास्त भीती असते का मी हे समाजामध्ये सांगितलं किंवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याचा पुरावा काय? हं. इथं तिसरा माणूस तर कोणीच नाही. हं. म्हणजे मी सांगायचं कसं, त्यांना प्रूव्ह कसं करायचं? बरोबर. बऱ्याचदा महिला काय होतात, ह्या भीतीपोटी ती बातमी जी आहे पुढे व्हायरल पुढे करत नाही. पुढे जात नाही. म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे आता जर ताजं उदाहरण बघितलं हां. तर अशोक खरातचं, अगदी. बरोबर ना? अगदी. तर तेच आपल्या कारण अशा अनेक महिला त्याच्याकडे जात होत्या समजा, हो. त्यांनी खोटे आश्वासनं देऊन. म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही आता कदाचित ते व्हिडिओ जर बघितले असतील, त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं दिसतं का त्या महिला अशा खूप विरोध करता, असं काही वाटत नाही. नाही. अशा वेळेस काय होतं, तो सुद्धा एक गुन्हा असा गृहीत धरलेला काय त्यांनी, का त्यांनी जर तुम्हाला खोटे आश्वासनं दिले, हं. म्हणजे आता जॉब ठिकाणी एखादी महिला आहे हो. का, बाई तुझी पोस्ट आहे क्लर्कची ना, हां. तर तुला मी काहीतरी मोठ्या प्रमोशन देतो. प्रमोशन देणार, हां. म्हणजे खोटं आश्वासन दिलं. हो. कदाचित हो. दुसरं आश्वासन असं असतं की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, हो. किंवा असं काहीतरी खोटं आश्वासन द्यायचं हं. आणि त्या स्त्रीसोबत गैरवर्तणूक करणं. हं. जसं आता अशोक खराचं जे उदाहरण घेतलं, हो. त्यांनी म्हणजे त्याची जी हिस्ट्री मी ऐकली, हां. त्याच्यामध्ये तो काहीतरी असं त्यांच्या घराची जी काही अडचण असेल, ते सॉल्व्ह करायचं. हा ती सॉल्व्ह करण्यासाठी तो हो. काहीतरी त्याच्याशी अंगलटपणा करणं असेल, अशा गोष्टीचे उदाहरणं देऊन हो. त्यांनी अनेक महिलांना बिचाऱ्यांना फसवलेलं आहे. परंतु विषय असा झाला, महिलांना नंतर त्या गोष्टीची अशी भीती झाली का आपण जर समाजामध्ये सांगितलं आपली बदनामी होईल. अगदी. वरून कदाचित हे व्हिडिओ जर व्हायरल झाले नसते ना, हं. अशा अनेकही लाखो स्त्रिया कदाचित त्या जाळ्यामध्ये फसल्या फसल्या असत्या. बरं. म्हणजे त्या भीतीपोटी हो. किंवा माझ्या घरामध्ये अनेक वर्षापासून खूप अडचणी ह्या बाबामुळे ते सॉल्व्ह होतील, ह्या अपेक्षापायी त्या अनेक महिला त्याच्यामध्ये फसल्या गेल्या असत्या. हं. पण कदाचित एखाद्या महिलेने जर डेअरिंग केली असती का हे चाललं हे चुकीचं आहे, हो. तर ते कदाचित याच्या पुढच्या ज्या झाल्या असत्या त्या पण बिचारा सुरक्षित राहिल्या असतील. बरोबर. कामाच्या ठिकाणी तेच होतं. हां.
महिलांना भीती असते माझी पण बदनामी नको व्हायला. मग काय होतं माहिती का, हं. मग हे लोक जे असते ना वाईट वृत्तीचे असे, हं. मग ह्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना माहिती ही बाई काहीच करत नाही किंवा काही बोबाटा करत नाही. हं. त्याच्या इच्छा अपेक्षा खूप वाढतात हो. आणि हिच्याबरोबर अशा अनेक महिलांचा छळ लोक करतात. तर फसवणूक त्याच्यासाठी होते. हां. आता पोलीस प्रशासन झालं हं. किंवा न्यायालय झालं, हं. आपण त्यांना दोष देणं चुकीचं आहे. कारण ते काय तुमच्या मागे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा नाही घेऊन राहू राहू शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपण सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे. हं. मग आपल्याला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे ना, हं. म्हणजे आपण जसं म्हणतो थोडक्यात, हं. की माणसाची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. बरं. याच्यातला फरक तर आपल्याला कळला पाहिजे ना. हा माणूस कोणत्या उद्देशाने आपल्याला या गोष्टी सांगतोय किंवा करतोय नाही हो, का. हो, याची शहानिशा करणं सुद्धा आपलं काम आहे. हो. आणि त्यामुळं अशा गोष्टी जर कुठं जाणवल्या तुम्हाला, हो. तुम्ही लागलीच लगेच पोलीस स्टेशनला त्याविषयी तक्रार जर दिली, हं. तर पुढचा अनर्थ पण टळू शकतो. हं. आणि तुमच्या नंतर ज्या काही माझ्या महिला भगिनी असतील त्यांचं सुद्धा याच्यातून बचत होऊ शकतो. हो. त्याच्यासाठी आपण थोड्याशा गोष्टी अवेअरनेस पाळला पाहिजे. कारण महिलांसाठी खूप स्ट्रॉंग कायदे, त्याला पुराव्याची गरज नाही. हो. जे तुम्हाला सांगितलं हो. बंद कमरा आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्हीने आपण सांगायचं कसं काय. हं. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे हं. की एखाद्या महिलेने जर तक्रार दिली हं. तर तिच्या स्टेटमेंटवरून त्या माणसाला शिक्षा होऊ शकते. अच्छा. हो. म्हणजे त्याचा तपास होणार, त्याची शहानिशा त्याची हिस्ट्री काढणार, तो माणूस कसा आहे, हो. त्याच्यानंतर कोर्ट त्यांना शिक्षा देणार. परंतु महिलेला ह्या गोष्टीची गरज नाही का तिने 4 लोक पुरावा बोलावे, पाहिजे किंवा CCTV कुणी मध्ये बघितलं काही. का, हो. त्यांनी तुला हात धरला वगैरे. हं. या सगळ्या गोष्टी म्हणजे हात धरणं किंवा वाईट नजरेनं बघणं हं. किंवा सोशल मीडियावरती एखाद्या महिलेला सारखं फॉलोअप करणं, हं. तिला फ्रेंड रिक्वेस्ट तिने जरी नकार दिला तर वारंवार तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, हं. हाही मेसेज गुन्हा आहे. पाठवणं, हो हा सुद्धा गुन्हा आहे. अच्छा. हा सुद्धा छळवणुकीचा गुन्हा आहे. अच्छा. म्हणजे काय असतं, महिलांना याची कल्पना नसते. हं. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण आपलं छोटं मुलगा असतं, हं. त्यांनी शाळेमध्ये गेल्यानंतर पेन्सिल चोरली, हो. मग आई काय म्हणते, ठीक आहे पेन्सिलचा पार्ट आहे, म्हणजे ती मनावर छोटीशी. घेत नाही. हो, हो. वडिलांना कळलं तर वडील रागावतात, त्याच्यावरती पुन्हा झाकण आईच टाकते. जाऊ का दे. विषय फक्त पेन्सिलचाच आहे, मी आणून देते त्याला पेन्सिल. हा. परंतु हा विषय पेन्सिलचा नाही. उद्या पेन्सिल मागवतो, दप्तर आणेल, कंपास आणेल, सवयीचा आहे. नंतर पैसे घेईल. म्हणजे हा तुम्हाला मेसेज करतो ना, रिक्वेस्ट करतो, हा. तुम्ही त्याला रिप्लाय देत नाही किंवा ती डिनाय करतात, तर वारंवार करतोय, ओके. वाढत जातं त्याचं. वाढत जातं. म्हणजे त्याला असं वाटतं हिचा होकार आहे पण ही भीतीपोटी नाही म्हणत असेल. मग याचं काय होतं, मग तो काहीतरी वेगळं कृत्य करतो आपल्यासोबत एका दिवशी. बरोबर. मग त्यावेळेस मग ती महिला बिचारी खूप अडचणीमध्ये सापडते. हो. त्याच्यासाठी आपण या गोष्टी वेळेतच दाबल्या पाहिजे. अच्छा. खूपच छान गायकर साहेब, आम्हाला खरंच आत्तापर्यंत जे सांगितलंय ते अगदी शब्द समजून सांगितलाय प्रत्येक गोष्ट. तर यालाच अनुसरून मला असं विचारायचं आहे की बऱ्याचशा मुली अगोदर मुलांना होकार देतात आणि नंतर मग त्यांच्या लक्षात येतं की नाही माझं दुसरीकडे लग्न होणार आहे किंवा मग याला शिक्षा व्हावी म्हणून ते अगोदर हो असतं आणि नंतर मग त्याचा फायदा घेऊन मग काहीतरी बलात्काराचे केसेस वगैरे टाकतात त्या मुली. मग आपण जर म्हणतो की महिलांकडून सगळे कायदे आहेत, मग कधी कधी तर जेंट्स लोक पण त्याच्यामध्ये फसले जातात. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करावं जेंट्सनी सुद्धा? बरोबर बरोबर. म्हणजे अशा गोष्टी बऱ्यापैकी घडतात. म्हणजे हो, हो. आपण असं समजू का महिलांच्या बाबतीत 70% जर घडत असतील तर 30% पुरुष पण त्याच्यामध्ये निरपराध राहतात. हो. त्याच्यासाठी सुद्धा समजा आता मी आता जे सांगितलं तुम्हाला मेसेज केलं तर हो. त्याच्यामध्ये तिचा पण बऱ्यापैकी जर समजा फॉलोअप असेल त्याला, हो. कधी कधी मुली सुद्धा रिक्वेस्ट करतात, हो. तो कुठेतरी टाळतो नाही का हो. समजा, हो. किंवा घरचे काहीतरी बंधन असतात. हो. मग ह्या गोष्टी आपण कोर्टापुढे सादर करून हं. किंवा आलेले कॉलिंग असतील, कोणी कॉलिंग जास्त केलेले, बरोबर. कोणी त्याला हे केलेलं आहे, मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, कारण कोर्टाला काय माहिती असतं यांच्यामध्ये कोणी कोणाला रिक्वेस्ट केली असेल किंवा काय. पण बरोबर. आता सोशल मीडियाचा पार्ट आहे आज. म्हणजे पूर्वीचं गेलं समजा एखादं पत्र, प्रेमपत्र आपण ज्याला म्हणतो, हं, हं. त्याच्याऐवजी आता सोशल मीडियावरती फ्रेंडशिप सगळं ही लगेच असतं. हो, तुमची हो. याच्यातूनच होते. असं नाही का फक्त कुठेतरी एखाद्या लग्नामध्ये एखाद्याची भेट झाली, हो. मुलांनी प्रपोज केली किंवा मुलींनी सांगितलं, हो. हा गोष्टीचा पार्ट आज तरी नाही. ओके. आज तुमचा लगेच तुमच्या सोशल पुरावा आहे आपल्यासोबतच आहे. हा, त्याच्यामुळे याच्यातून लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये कोण कोणासाठी हे करतं. हा. या गोष्टी पुरुषांनी सिद्ध करून दाखवल्या की मी हिला नाही म्हणत होतो, हा. पण इतका त्यावेळेस तिने फोर्स केला. नंतर तिच्या घरच्यांच्या दबावाखाली येऊन तिने दुसरं लग्न केलं. हो. पण ज्यावेळेस त्याच्या होणाऱ्या नवऱ्याला या गोष्टी लक्षात आल्या हा. तर हे काय, मग तिने त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन माझ्यावरती ॲलिगेशन केले. हो. माझ्यावर ॲलिगेशन केले का हाच मला हे करायचं वगैरे. हो. याच्यासाठी तुमचा जो सोशल मीडियाचा जो आधार घेऊन हा. आपण त्या गोष्टी कोर्टासमोर दाखवू शकतो. असं नाही का प्रत्येक ठिकाणी पुरुषच दोष असतो, नाही. काही ठिकाणी महिलांचाही दोष असतो. नाही, हे सगळं आता सध्या सोशल मीडियावरच बरेचसे व्हिडिओ वगैरे टाकलेत हम्म. जे की
विवाहित पुरुष आहे हम्म. आणि मुलींकडून महिलांकडून त्यांचा असा त्रास होतो आहे, बरोबर. त्याच्यासाठी हा प्रश्न होता. बरोबर बरोबर बरोबर. आता आपण शेती वगैरे घेतो हम्म. त्यावेळेस एक खूप फसवणूक वगैरे होते हम्म. किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायच्या नावाखाली हम्म. 1 रुपयाचे 2 हम्म. रुपये करून देतो, हम्म. लाखाचे 2 लाख करून देतो. बरोबर मग बरोबर. अशा वेळेस काय करावे, काळजी घ्यावी? हे बघा आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, जर तुम्ही समजा जमीन मालक आहात, हो. हं? तुमची समजा 2 एकर क्षेत्र आहे, हां. तुम्हाला काही तुमच्या फॅमिली प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला दुसरीकडे काहीतरी जमीन जागा घ्यायची, हां, हं. त्यावेळेस तुम्ही तुमची जमीन विक्रीस काढली. हो. ॲज अ मालक म्हणून, जमीन मालक म्हणून तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करतात, हं. असं समजा की तुमच्या गावामध्ये सरकारी भाव जो आहे हं. तो एकरप्रमाणे 5 लाख रुपये एकरीचा भाव आहे. असा तुमच्या 2 एकर क्षेत्राचा जो भाव आहे सरकारी भाव, हं. हा 10 लाख रुपये झाला. हं. परंतु मार्केट रेट जो आहे आज समाजामध्ये चाललेला, हं. तो असा गृहीत धरा का तो 20 लाख रुपये एकर चालू आहे. हं. म्हणजे तुमच्या जमिनीचं व्हॅल्युएशन किती झालं, 40 लाख रुपये. हो. पण सरकारी मूल्यांकन किती, 10 लाख रुपये फक्त. कमी. हां. हो. हो. पण घेणारा व्यक्ती काय करतो, मग तुमच्याशी आता साहजिक आहे, तुमचा व्यवहारामध्ये तुमचे 4 ते 5 वेळेस बैठक होतात. हो. आणि मग तो तुम्हाला अशा पद्धतीने पटवतो का मला जर 40 लाख रुपये व्हॅल्युएशन दाखवलं हं. तर त्याच्यावरती मला स्टॅम्प ड्युटी भरायला लागणार शासनाला. बरं. मग आपण काय करू, सरकारी व्हॅल्युएशन जे आहे 10 लाख रुपये तेच दाखवू, म्हणजे मला जी वरची स्टॅम्प ड्युटी भरायची ती भरायला लागणार नाही. नाही. हां. तुम्हाला असं वाटतं ठीक आहे मला माझे पैसे भेटणार आहे, हं. त्याच्यामुळे तुम्ही पण जास्त त्याच्यावरती फोर्स नाही करते, मला माझे पैसे भेटतात हो. आणि मग तुम्ही तो लोड घेत नाही. मग असं हां. झालं, तुमच्यात व्यवहार ठरला, हं. मग तुम्ही त्याच्यासोबत काय केलं, व्यवहार ठरल्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला 10 लाख रुपये बाय चेकने दिले किंवा RTGS मारले. हं. आणि वरची जी रक्कम आहे त्यांनी तुम्हाला असं सांगितलं का मग एक काम करा ताई, हे जे पैसे आहे तुम्हाला मी खरेदी झाली का माझं नाव लागलं का तुम्हाला नंतर देतो. हं. मग तुम्हाला वाटलं ठीक आहे बाबा, हो. कारण 2 साक्षीदार असतात त्याच्यामध्ये. हं. अशा वेळेस त्याचा माइंड जर गिल्टी माइंड असेल, हं. तो साक्षीदार सुद्धा त्या दस्ताला त्याचेच ठेवतो आणि तुमच्याकडनं 10 लाखामध्ये खरेदी मारून घेतो. हां. मग महिना झाला, 1.5 महिना झाला, त्याचं नाव लागलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे मागणी करतात हं. का माझे जे वरचे 30 लाख रुपये दे बाबा. ते हो. त्याचा जर हेतू चुकीचा असेल हं. तर तुम्ही मला सांगू शकता आपला व्यवहार ठरल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे पैसे भेटले, आपला 10 लाख रुपये ठरला होता. हो. हो. हां, मग अशा वेळेस तुम्ही काय म्हणता, मग आता माझी फसवणूक झाली, मी चाले आता कोर्टामध्ये हं. की बाबा हे खरेदी खत साहेब मला रद्द करून पाहिजे. हं. आमचा व्यवहार हा 40 लाखाचा ठरला होता, पण या माणसाने सांगितलं की मला स्टॅम्प ड्युटी जास्त लागेल हं. आणि मला हे वरचे जे पैसे आहेत तुम्हाला माझं नाव लागलं की लगेच देईल. हं. पण ह्या तुमच्या तोंडी बोलण्याला 0 किंमत आहे. हं. कारण तुम्ही न्यायालयामध्ये जाल, न्यायालय बघणार आहे तुमच्यामध्ये 10 लाखाचा व्यवहार ठरला, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं असतं का आमच्या दोघांमध्ये जो आहे हो. एकरी 5 लाख रुपये ठरले, माझे 2 एकर क्षेत्र दिलं हो. आणि हे मला 10 लाख रुपये भेटले, हो. भरण्याबाबत तक्रार नाही. बरं. मग अशा वेळेस तुम्ही अडचणी त्याच्यामध्ये सापडता. कारण स्टॅम्प ड्युटी भरायची कोणाला होती समजा, आपल्याला. जो घेणार आहे हो. तो मान्य. बऱ्यापैकी काय होतं, स्टॅम्प तुम्ही- ड्युटीचा पार्ट हा घेणारा स्वीकारतो. हं. म्हणजे त्याची स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी हं. तुम्ही ते गोष्टी चुकीच्या तुमच्या अंगावरती घेतात. हं. म्हणजे म्हणजे- कायद्याचं नॉलेज नाही म्हणून. हां, म्हणजे त्यांनी काय होतं माहिती आहे का, तुम्ही देखील आपल्या वकिलाचा सल्ला घ्यायचा कधी बी अशा वेळेस. हो. हो. ठीक आहे, त्यांचे काही काही आपल्या रिलेशनमध्ये असेल हो. तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा चार्ज लागणार नाही. हं. आणि यदा कदाचित वकिलांनी जर त्यांची सल्ल्याची जर फी घेतली, 1000-2000 रुपये फी घेतली, पण तुमचे समजा आज तुम्ही विचार करा तुमचे 30 लाख रुपये बुडाले समजा, त्या 2000मध्ये त्यांनी तुम्हाला सल्ला दिला असता का स्टॅम्प ड्युटी ठीक आहे, स्टॅम्प ड्युटी जाऊन जाऊन किती गेली असते तुमची, दोघांनी मिळती जरी खर्च केला असता हो. त्याच्यामध्ये 20-30 हजार रुपये वाढले असते स्टॅम्प ड्युटीचे, परंतु तुमची ही जी मोठी रक्कम आहे ही सेकंड राहिली असते. बरं. दुसरी गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये, आता हा ठीक आहे, हा झाला तुमचं नाव लावण्यापुरताचा विषय होता, हो. परंतु कदाचित काय होतं, तुम्ही घेणाऱ्या समजा, हं. आता तुम्ही घेणाऱ्या जमीन, हं. हां, हं. मी देणार आहे समजा, हं. मग त्याच्यामध्ये पुन्हा असंच झालं, आपल्यामध्ये एक किंमत ठरली हो. आणि तुम्ही स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी तुम्ही फक्त 10 लाख रुपये भरणा दाखवला. हां, हं. आणि ज्यावेळेस माझी जमीन विक्री केली गेली हं. त्याच्यामध्ये असं झालं का कालांतरानं माझी एक बहीण होती, ती वारस नोंद करताना मी माझ्या ह्यात लावली नव्हती, तिला समजलं का आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती हं. आणि आपल्या भावाने एकट्याचंच नाव लावलं होतं आणि ती विक्री केली. हं. मग त्या जमिनीमध्ये त्या बहिणी दावा दाखल केला की ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती, हा एकटा भाऊ नसून मी त्याला बहीण होते, पण त्यांनी वारस नोंद परस्पर. करताना माझं नाव टाकलं नाही, हो. माझा याच्यात पण हिस्सा आहे. हो. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, बाबा ही जमीन नको मला, तुझी वादाची जमीन आहे, हं. ही जमीन तुला घेऊन टाक आणि माझे माझे पैसे मला परत दे, हं. कारण तुझ्या बहिणीचा निकाल कधी लागेल काय, अजून एखादी तिसरी बहीण आली तिची जबाबदारी कोण घेईल. हो. तुम्ही चॉईस काय केलं, बाबा हे खरेदी कधी रद्द करून घ्या. मग अशा वेळेस तुम्ही पण अडचणीत अशा येतात ॲज अ खरेदी करून घेणार.
का तुम्ही व्यवहार फक्त 10 लाखाचा दाखवला, त्याला 30 लाख रुपये ऑलरेडी चेक रोख दिलेले ओ तुम्ही, ओके म्हणजे 40 लाख मला दिले, पण तुम्ही तुमची स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी तुमचा व्यवहार फक्त 10 लाखाचा दाखवला, बरोबर 30 लाख रुपये मला रोख दिले. मग मी म्हणणार ठीक आहे, तुमचे 10 लाख रुपये घेऊन टाका, हो गॉड माझी जमीन माझ्या नाव करा. म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा तोटा होतो. बरोबर आणि अगदी अगदी जर चालू उदाहरण घेतलं, आपला रिंग रोड आज नाशिकमध्ये चालू आहे, हम्म, तर काय होतं, शासन बऱ्यापैकी असा प्रोजेक्ट आला का हम्म. त्याच्यामध्ये जे काय आपलं सरकारी व्हॅल्युएशन असेल हम्म. किंवा त्या भागामध्ये जे खरेदी झाली असेल त्याच्यातलं जे हायेस्ट असतं, हा. म्हणजे आज जर नोटिफिकेशन जाहीर झालं, इथून मागचे 3 वर्ष ते काउंट करतात का मागच्या 3 वर्षामध्ये इथं हायेस्ट कोणाचं खरेदी खत झालेलं आहे का. हम्म. मग त्याच्या 4 पट 5 पट जसं काही शासनाचा जे अधिसूचना निघाल बरोबर. त्याचा मोबदला ते शेतकऱ्याला देतात. हो. परंतु हो. आता जे उदाहरण दिलं, हा. घेणारा देणार जो असतो तो स्टॅम्प ड्युटीवर का, हो. स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी जे सरकारी व्हॅल्युएशन असतं त्याचं ते मूल्यांकन दाखवतात आणि खरेदी करतात. आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा, हम्म. कदाचित तुम्ही जर 40 लाख रुपये त्यावेळेस तुमचं व्हॅल्युएशन दाखवलं असतं, तुमच्या 40 लाखाच्या 5 पट किंवा 4 पट तुम्हाला पैसे भेटले असते. ओ परंतु तुम्ही काय केलं, ते 30 लाखावरती स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी 10 लाख रुपये दाखवले. आणि खूप मग त्याचा मोबदला आपला माहिती आहे, शासकीय भाव काय असतो, हो. त्या शासकीय भावानुसार तुम्हाला फक्त 10 लाखाचे कमी. 4 पट भेटणार. अच्छा म्हणजे हा खूप मोठा लॉस होतो. या गोष्टीचा तुम्ही पण विचार करत नाही आणि आम्ही पण विचार करत नाही. बरोबर म्हणजे जी काय तुम्हाला समजा तुम्हाला 20,000 रुपये जास्त लागले असते, मला लागले असते 20,000 रुपये, असे दोघांना मिळते जरी स्टॅम्प ड्युटी भरली असते ती वाढीवची, हो पण त्याचा फायदा भविष्यामध्ये झाला असता. हो हो हो. म्हणजे सरकारकडून पण त्या रेटने भाव मिळतो सगळ्यांना जरी- हा, हा. परंतु आपण ह्या गोष्टी टाळण्यासाठी ना, हा, म्हणजे हा. शासनाला भरणा जायला नको ओके म्हणून आपण या गोष्टी टाळता. पण याच्यामध्ये बघा किती लॉस नुकसान होऊ होतो शकते. आपलाच. तुमचा पण होऊ शकतो, माझा पण होऊ शकतो ॲज Right. अ लँड ओनर म्हणून, हा. तुम्ही पर्चेसर म्हणून, किंवा तुम्ही जरी लँड ओनर असले हो हो तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा लॉस होतो. लॉस होतो. आणि अजून मी थोडंसं त्याच्यामध्ये तुमचा वेळ घेईल, हो हो नाही हा, ठीक की तुम्हाला जर लँड घ्यायची ना, हा फक्त तुम्हाला 7/12 माझं नाव दिसलं हा आणि तुम्ही लगेच व्यवहार केला, लगेच करून दिलं म्हटलं, हा पण असं न करता तुम्ही काय करायचं, त्याचा टायटल सर्च घ्यायचा त्या प्रॉपर्टीचा, हम्म. मागचे 30 वर्षाची 40 वर्षाचं रेकॉर्ड काढायचं का ही प्रॉपर्टी नक्की कोणाची होती मालक म्हणून. हम्म. आपण काय म्हणतो, दिसली मालक म्हणून नाव दिसलं 7/12वरती, परंतु काही काही नावं हे पोकळीच तर लागतात. ओके म्हणजे एखादी व्यक्ती मयत आहे हा पण त्याचे वारस पण लागलेले नसतात, ते असेल तर चुकीचे लागले असतात. हम्म. अशा वेळेस काय करायचं, आपण त्या प्रॉपर्टीचा पूर्ण सर्च घ्यायचा, जी व्यक्ती मयत होती त्याला ती प्रॉपर्टी आली कुठून, हो हां म्हणजे वारसाने आली का, त्यांनी खरेदी केली असेल, हम्म. खरेदी केली तर काय होतं, कधी कधी एखादा व्यक्ती 1 एकर घेतो, हम्म. पण बायपाट तलाट्याकडनं ते 2 एकर लागलं जातं 7/12वरती, हम्म. आणि आपण त्या व्यक्तीसोबत करताना 2 एकरचा व्यवहार करतो. बरोबर पण ज्यावेळेस ती चूक लक्षात येते त्यावेळेस तुमचा व्यवहार झालेला असतो, तुम्ही पैसे पण दिले असतात हम्म. 2 एकरचे, हो. आणि पुन्हा तुम्ही असं एखादी किंमत कमी दाखवली असेल तर मग मला काहीच माहिती नाही, हम्म. म्हणजे तुम्ही त्याला 2 एकरचे पैसे देतात आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की एकरची होती ती, हो हो कारण त्याची खरेदीची होती. मागचं खरेदी खत काढल्यावरती त्याने ती 1 एकर घेतलेली, त्याला टॅकांडनं बाय फॉटली 2 एकर लिहिलं गेलं. हो हो त्याच्यानंतर तुम्ही पेपरला आउट करत आउट करायचं त्याच्यामध्ये हो काही ह्या मिळकती संदर्भात जर कोणता काही असेल, मग कुणी काय करतं माहिती आहे का, आता रजिस्टर डॉक्युमेंट जर झालं, हम्म. त्या रजिस्टर डॉक्युमेंटचं रेकॉर्ड आपण सब रजिस्टर जाऊन घेऊ शकतो. परंतु काही काही दस्त असे केले जातात का नोटरी केले जातात, हो नोटरी वकिलाकडं, त्याचं रेकॉर्ड बाकी आपलं सब रजिस्टर सापडत नाही. बरोबर म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे ना, मला कोणतरी एक व्यक्ती भेटला, त्याच्यासोबत मी विसर पावती मारली, त्याच्याकडून लाख रुपये घेतले विसरापावती, हा परंतु याचं रेकॉर्ड तुम्हाला दिसत नाही. हम्म. तर ज्यावेळेस त्या प्रॉपर्टी संदर्भात आपण टायटल व्हेरिफिकेशन पेपरला देतो, हम्म. त्यावेळेस जर ज्यांनी माझ्याकडनं विसर पावती करून घेतली त्याचं जर लक्षात आलं हो का ही या प्रॉपर्टीचा विसर त्या व्यक्तीने माझ्याकडनं घेतलेला आहे, हं. हा तर तुमच्यासोबत व्यवहार करू राहिला, मग अशा वेळेस तो व्यक्ती येऊन ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ते समजेल हो का यांनी माझ्यासोबत दुसऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा व्यवहार केलेला आहे. व्यवहार केले. मग त्यावेळेस तुम्ही तो एक तर व्यवहार टाळू शकतात किंवा त्यांचा व्यवहार कॅन्सल करून मग तुमच्याकडनं नीलचा व्यवहार करा. हो म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो पुढे 1,000-1,500 रुपये का 2,000 रुपये घालायचे पेपरला, हम्म. पण याच्यामध्ये तुमची कोटी रुपयाची प्रॉपर्टी वाचू शकते. आणि ज्यावेळेस तुमची फसवणूक झाली म्हणून ज्यावेळेस कोर्टात जाल ना, हा तर पहिला प्रश्न तुम्हाला असतो कोर्टाचा, हम्म. तुम्ही जरी पर्चेसर असला, तुमची जरी फसवणूक झाली, हम्म. मग तुम्ही ही प्रॉपर्टी घेताना त्याचा टायटल सर्च घेतला का, पेपरला याची जाहिरात दिली दिली का, होती का हा म्हणजे तुमची पहिली जबाबदारी. हो म्हणजे कोर्टात जो पहिला जाईल ना त्यांनी पहिलं सिद्ध करायचं असतं का मी क्लीन हँडनी कसं आलेलो आहे, हो आणि मग बाकीच्या ना तुम्ही जर का हम्म. असं म्हणतात ना, नाही काही म्हणे ते स्वतः कोरडे पाषाण जगाशी विज्ञान असं काही म्हणे, हो. त्या प्रकारचा कोर्टामध्ये जाताना तुम्ही सुद्धा क्लीन हँडनी पाहिजे हा. असं.
पुढचा प्रश्न असा होता की इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पण बऱ्याचशी फसवणूक केली जाते. मग अशा वेळेस काय करायचं? हे बघा, बऱ्याचदा लोक काय म्हणतात शेअर मार्केटमध्ये हां, हां. किंवा असे काही ठिकाणी पैसे तुम्हाला डबल करून मिळतील. हं. अशा ठिकाणी ते पैसे अटकावतात आणि तो व्यक्ती असे पैसे तुम्हाला डबल करायच्या इराद्याने समजा नाही का, हं. किंवा काहीतरी आश्वासन देऊन सुरुवातीचे काही हप्ते असतील किंवा काही जे 2-3 वर्षे असताना ते तुम्हाला त्याचे डबलही करून देतात. अरे म्हणजे थोडक्यात तुमचा विश्वास संपादित करतात. आणि खूप मोठी मग काय होतं, मी 5 लाख रुपये अटकावले, मला 3 वर्षामध्ये त्यांनी 10 लाख रुपये करून दिले. हो. मग मी काय करतो, ते 10 लाख अजून? माझ्या घरात जे सोनं नाणं असेल ते विकून सगळे, बाबा हे घे, हां. मला माझ्या मुलीचं लग्न असेल किंवा अजून काहीतरी पैशाची जर अडचण असेल त्याच्यासाठी मी खूप माया तयार करतो. हां. म्हणजे माणसाची जी असते ना, ज्याला काय म्हणतो इच्छा जी असते ना, हो. ती खूप अपेक्षा मोठी असते. बरोबर. त्याला सुद्धा वाटतं मला सुद्धा जास्त पैसे पाहिजे. हां. मग तो घरचे सुद्धा असलेले सगळे सोने नाणे विकून ते पैसे त्याच्यात गुंतवतो आणि ह्याच गोष्टीचा तो व्यक्ती फायदा घेतो आणि कुठेतरी लांब फसवून जातो. आणि दुसरी गोष्ट मग असं होतं, माझ्यामध्ये अशी भीती निर्माण होती की आता मी समाजाला सांगू कसं, मी तक्रार दिली तर माझ्या घरच्यांना, माझ्या भावंडांना, माझ्या नातेवाईकांना माहिती होईल का, इज्जत जाईल आणि इज्जत जाईल, बाबा तू शिकलेला आहे किंवा हो. जरी शिकलेला नसला पण तू आम्ही शिक्षित आहे आम्हाला का नाही विचारलं. अशा पायी अनेक लोक जे आहे हं. अक्षरशः पैसे गेलेले असतात, गळफास घेऊन कुणी औषध खाऊन मरून घेतात. काय सांगायचं काय समाजामध्ये. पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कायदेशीर मदत भेटते. आपण पोलिसांमध्ये तक्रार केली, हं. लागलीच तक्रार केली हं. तर पोलीस यंत्रणा असेल किंवा सायबर क्राईमवाले जे असतात ते लागलीच्या गोष्टीचा छडा घेऊन हां. आणि त्याचा पाठलाग करून बऱ्यापैकी जे आहे ना, हं. आपल्याला त्या गोष्टीवरती नियंत्रण करून आपल्याला पैसे पण परत भेटू शकतात. पण त्यालाही वेळ असते ना, हा वेळ लवकरात असते. लवकर. वेळ म्हणजे तुम्ही कोणती घटना घडल्यानंतर लागलीच त्याची तक्रार केली पाहिजे. म्हणजे आज घटना घडली आणि तुमची माझी 2 वर्षांनी भेट झाली, बा असं असं झालं होतं गायकर साहेब, हं. मग तुम्ही तक्रार द्याल. मी तेच म्हणतो, हं. म्हणजे कोर्टामध्ये जाताना सुद्धा आपण सुद्धा तेवढं तत्पर पाहिजे. कोर्टाला वाटलं पाहिजे का खरोखर ज्या व्यक्तीची फसवणूक झाली म्हणून लगेच आली. हो, हो. म्हणजे आपण कसं म्हणतो माझा हात कापला, हां. आपण लगेच काही वर्षांनी 6 महिने डॉक्टरकडे जात नाही. नाही. लागलं लगेच डॉक्टरकडे इलाज. जाणार. म्हणजे तुम्हाला त्रास होतो, जखम झाली म्हणून तुम्ही डॉक्टरकडे गेले. हो. मग तुम्ही जर वर्षांनी किंवा 2 वर्षांनी डॉक्टर गेले, डॉक्टर म्हणशील मग याचा अर्थ तुमची जखम एकदम क्षुल्लक होती. तर त्या जखमेचं रूपांतर कधी कधी कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं. तुम्हाला मोठा आजार होऊ शकतो. हो. कोर्ट हेच म्हणतो, तुम्हाला जर समजा फसवणूक झाली ना, तुम्ही लागलीच कोर्टामध्ये या. उशिरा जर आले तर आमच्या मनामध्ये संभ्रम होतो हो. की तुम्ही काहीतरी चुकीच्या उद्देशाने आले, हं. तुम्हाला तुमचे पैसे हे चोरीचेच होते म्हणून तुम्ही आमच्याकडे आले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही व्यवहार करताना शक्यतो कॅशमध्ये नाही करायचा. हं. तुम्ही जर ट्रान्झॅक्शन केले ना तर त्याचा बँकेमध्ये पुरावा असतो. कॅशचा तुम्हाला पुरावा दाखवता येत नाही. बरोबर. ट्रान्झॅक्शनचा चेक द्यायचा, आरटीजीएस मारायचं, कुठे तुम्ही पैसे जर, पण पैसे गुंतवताना तुम्ही लिगलच गोष्टीसाठी वापरायचे. हं. तुम्ही जर एखाद्याला मर्डर करायचं मग त्याच्या खात्यावर पाठवले, मग सांगाल कोर्टामध्ये जाल का साहेब मी याला मर्डरसाठी ₹1,00,000 दिले होते, याचं चेकचं ट्रान्झॅक्शन आणि त्यांनी मर्डर केला नाही, मला पैसे पण देत नाही. हे ट्रान्झॅक्शन सुद्धा तुमच्या कायदेशीरच गोष्टीसाठी गेलं पाहिजे, हं. अनलिगल गोष्टींसाठी नाही. ओके. तुम्हाला रिलीफ 100% भेटणार आहे. हं, हं. हे छान सांगितलं तुम्ही की ऑनलाईन शक्यतो करा हं. जेणेकरून ट्रान्झॅक्शन दिसेल. पण आता सध्या ऑनलाईन फ्रॉडचं पण खूप चाललंय हो की हो 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 हो. फक्त फोन उचलायचा हं. आणि तिकडे ते पैसे घेऊन जातात. मग त्याच्यावर काय? ते बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का, आपण स्वतः तत्पर असणं गरजेचं आहे. हं. मी जे बोललो तुमच्या हो. मागे काय पोलीस यंत्रणा झाली किंवा न्यायालय झालं, हे तुमच्या मागे 24 तास फिरू शकत नाही. नाही. हो. आणि तुम्ही स्वतः, आपणही बघतो त्याच्यामध्ये का सोशल मीडियावरती अशा अनेक गोष्टी वारंवार आरबीआय सुद्धा आपल्याला डायरेक्शन देते का तुम्ही ऑनलाईन फ्रॉडपासून लांब राहा. हो. परंतु माणसाची इच्छा अपेक्षा इतक्या घाणेरड्या झालेल्या ना, हं. म्हणजे ते ऐकून सुद्धा माणूस ना असं वाटतं ठीक आहे बा एकदा ट्राय करू बघू, त्याच्यामध्ये तो फसतो. हं. याच्यासाठी काय असतं, एखादी जाहिरात आली ना बँकेची असेल किंवा कशाची असेल, तुम्ही प्रॉपर तिथे इन्क्वायरी करा. हं. डायरेक्टली त्या गोष्टीमध्ये माणसाचा स्वभाव खूप असा घाणेरडा, असा मी म्हणेल का लालची. तो लालची थोडक्यात, बरोबर. हो. कमी जर त्याला सांगितलं त्याला पण माहिती होईल तो माझ्यापेक्षा श्रीमंत होईल. हो. तो एकटाच गपचूप पैसे गुंतवतो हं. आणि एकटाच मरतो कुठंतरी. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आलेल्या जाहिरातीचा खातरजमा करा सगळ्यात महत्त्वाचं. हं. एखादं तुमचं समजा बँकेत आलं, अशी अशी बँक आहे, असं फायनान्स आहे, हं. तुम्ही एखाद्या बँक डिपार्टमेंटची ती इन्क्वायरी करा ना, का साहेब असं असं आलेली आहे, खरोखरच आहे का, हो. याचं खरोखरच रजिस्ट्रेशन आहे का, हं. किंवा ही जी बँक आहे किंवा ही जी संस्था आहे हं. हिचं रजिस्ट्रेशन बरोबर आहे का झालेलं आहे का. कायदेशीर बाबी तुम्ही हे करूनच हे करा. हं. कारण काय होतंय, तुम्ही विचार करा ना, तुम्ही एफडी जरी केली तर 7 वर्षांनी 9 वर्षांनी त्याचं डबल करतात. होत आहे. हो. काही काही तुम्हाला संस्था असतात किंवा ऑनलाईनमध्ये असं दाखवा तुम्हाला वर्षामध्ये डबल.
ही कॉमन गोष्ट आहे का एखादी अशी कोणती योजना आहे का त्याच्यामध्ये डबल पैसे अशी कोणतीही योजना नसते. हं, पण तरी तुम्हाला वाटलं का आपल्याला पैसे गुंतवायचे बाकीचे लोक आपल्याला आपण पैसे गुंतवू नये हं, म्हणून आपला पैसा पण तुम्ही स्वतःची खात्री करण्यासाठी तरी बाकीच्या ठिकाणी चौकशी करा. हं, म्हणजे आपण ज्याला सेकंड ओपिनियन म्हणतो. बऱ्याचदा काय होतं एखादा आजार झाला हं, का डॉक्टर म्हणतात त्याला डायबिटीज आहे याचा पाय कापावा लागणार आहे हं. आणि तुम्ही कापला नाही तर त्याचा अजून वरती दुसरा पण Spread पाय होतो. कापावा लागतो. हं, याच्यामध्ये सुद्धा घाई करायची नाही. सेकंड ओपिनियन घ्यायचं कारण आम्ही बऱ्याच अशा गोष्टी ऐकलेल्या आहे हं. का त्याच्यात कदाचित आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. हो. कट करायच्या ऐवजी त्याला अशी सुद्धा औषधं निघाले का ते बरं होऊ शकतात. हो. म्हणजे तुम्ही घाई गडबडीमध्ये लोकांना समजा नको मी पैसे किती गुंतवतोय आणि मी किती श्रीमंत होतो याच्यापैकी तुम्ही घाई करून तुमचा पाय कापून घ्यायला का दिवशी. त्याच्यासाठी थोडंसं थांबून घ्यायचं इन्क्वायरी करायची हं, आणि मगच त्याच्यामध्ये उतरायचं. हं. पण 90.9 हे फ्रॉड असतात डबल पैशाचे आमिष दाखवत ना. हो. तुम्हाला ते बरोबर जाळ्यामध्ये ओढण्यासाठी महिना 2 महिने 3 महिने वर्षभर तुम्हाला ते पैसे देत राहतील हं. आणि एक टाइम तुम्ही सगळं दिलं का मग लगेच फशावर बरोबर. म्हणजे तुमच्यासारखे अनेक लोक त्याच्यामध्ये फसतात. हो. कधी कधी काय होतं बघा मी बँकेतून बोलतोय तुमचं हो. पॅन कार्ड वगैरे आणि पॅन अपडेट करायचं आहे हं. नाही तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होऊन जाईल. त्या भीतीपोटी काय होतं त्याची तुम्ही इन्क्वायरी करा. तुमच्या बँकेत जा का साहेब काय असं माझं हे झालं का तुम्ही तिकडून जाता लगेच हा भाऊ घे माझा OTP घे माझे 3 महिन्याचे पैसेच आले नाही. हं. आणि असे बकरे बसलेले आहेत समाजामध्ये हो. त्यांना काहीच काम नाही त्यांच्या ऑफिसमध्ये बसून हे रिकामी उद्योग करतात. फोन लावायचा बसल्या बसल्या कोणता एक नंबर लावायचा आणि आता असं लाखो करोडो नंबर आहे समजा हो. त्याच्यामध्ये एखादा नंबर महिन्याला लागतोच आणि ती जर एखादी भगिनी ग्रामीण भागातली असली हो. बाकी ती याच्यामध्ये बळी पडते. मग ती OTP येईल ती OTP सांगणार आणि ते पैसे तुमची काही जमापुंजी असेल हं. तुमची स्वतःची असेल ती सगळी लंपास होऊन जाते. हो. कदाचित तिला तक्रार द्यायला खूप उशीर झाला तिला ते पैसे पण भेटतील नाही. अशा या गोष्टीसाठी आपण प्रॉपर आपल्या बँकेत जायचं हो. चौकशी करायची का खरंच साहेब आपला माझा OTP पाहिजे होता का किंवा हं. बँक माझं अकाउंट काही लिंक वगैरे नाही का हं, त्यांना हं, हं. ही सगळी चौकशी करून मगच पुढचं पाऊल उचलायचं. म्हणजे फक्त खेड्यातल्याच महिला असं नाही, नाही नाही बरोबर शहरातले सुद्धा जातात बरोबर. भरपूर फसले हो हो जातात हो असं. तर म्हणजे खूपच छान पॉडकास्ट चालू आहे. हा संपूच नाही किंवा शेवटाकडे जाऊच हम्म. नाही असं खरं तर वाटतंय. पण सुजाण नागरिक म्हणजे असा की ज्याने पहिले कायदा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुलगा असो, मुलगी असो, महिला असो किंवा पुरुष असो. हे पहिले त्यांनी कायद्याबद्दल नॉलेज मिळवायला पाहिजे. हम्म. असं आत्तापर्यंत आपल्याला समजलंय. तर आता सोशल मीडियाचा जमाना आहे सर. तर भरपूर लेडीज किंवा जेंट्स यूट्यूबवर काहीतरी प्रोफेशन म्हणून काहीतरी खोलतात हम्म. आणि मग त्याच्यावर बरेचसे लोक वाईट वाईट कमेंट करतात. हम्म. मग त्या कमेंटवर पण हे होऊ शकते का लिगल ॲक्शन? होऊ शकते हे बघा म्हणजे कसं आहे आता तुम्ही काहीतरी सोशल वर्क करता समजा हां हां. तुम्ही तुमचं काम चांगलं असल्यामुळे तुम्ही ते पोस्ट टाकता समजा बरोबर ना. हो. मग त्याच्यावरती काहीतरी गाण्याडी कमेंट करणं हं. म्हणजे जो तुम्हाला मानणारा वर्ग जो आहे त्यांना सुद्धा तुमच्या चारित्र्यावर किंवा तुमच्या कामावर शंका निर्माण होते. बरोबर. म्हणजे तुमचा जर तो एखादा चांगला व्यवसाय असेल हं. तुम्ही समजा एखादा असं उदाहरण धरा का तुम्ही असं तुमचं काहीतरी कपड्याचा बिझनेस आहे हं. आणि तुम्ही त्या गोष्टी तुम्ही कायम सोशल मीडियावर टाकतात का असं आमचं प्रोडक्ट वगैरे वगैरे हो, हो. त्याच्यावर काही लोक समजा कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मग तुमच्याविषयी काहीतरी राग द्वेष असेल मग काहीतरी कमेंट टाकायची यांचे कपडे खूप बोगस असतात हं, हं. यांच्याकडनं कधी माल घेऊ नये. मग काय होतं तुमच्या व्यवसायावरती त्याचा परिणाम होतो. होतो. तुमची बदनामी होती. अगदी. अशासाठी तुम्ही त्याच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करू शकता त्या व्यक्तीवरती. हां. त्याला नोटीस पाठवायची बाबा तुझ्या या अशा कमेंटमुळं हां. माझे जे काही कायमस्वरूपी जे ग्राहक होते हं. किंवा माझ्याकडं नवीन येणारे जे लोक होते ते सुद्धा माझ्याकडे आता येणार नाही हं. आणि माझी एवढी लाखाची किंवा कोटी रुपयाची माझी नुकसान झालेली आहे. हं. तू माझी समाजामध्ये बदनामी केलेली आहे. हो. त्याच्यासाठी तुम्ही आबरू नुकसानीचा दावा सुद्धा त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये करू शकतात. हं. मग अशा घटनेला कुठेतरी ब्रेक लागतं. असं. सर आपण खूपच छान माहिती दिली आहे. एक छोटासा आपण राऊंड खेळणार आहोत हं. की कोर्ट रूममधला एखादा फनीएस्ट मुवमेंट सांगाल का? हं, हं, हं. की एका वाक्यात किंवा एका शब्दात, हं. 2 वाक्य हवं तर, हं, हं, पण हं. छान असा अनुभव. नाही अनुभव असा म्हणजे सांगण्यासारखा नाही असा काही विशेष हां. परंतु ज्यावेळेस मी कोर्ट जॉईन केलं सुरुवातीला हां, हां. इतकी मनामध्ये भीती होती म्हणजे कोर्टाला फक्त मला सांगायचं का साहेब हा अर्ज मी अशा व्यक्तीच्या तर्फे दाखल करतोय हं. तर ते सुद्धा देताना मनामध्ये इतकी भीती होती हं. का जसं काही ते कोर्ट येऊन मला लगेच अटक करणार आहे. म्हणजे समाजाचा खूप मोठा भार जो असतो तो वकिलांना असतो. हो. म्हणजे जिथं सगळ्यांची जो प्रयत्न असतो थोडक्यात आपण म्हणून, हं. जिथं समाजामध्ये फसवणूक झाली असती हं. तो सगळा वर्ग जो आहे तो वकिलांवरती डिपेंड असतो हो. का याच्यातून साहेब आम्हाला बाहेर काढा
आणि हे नेतृत्व करताना किंवा त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी हं. आपण सुद्धा तितकं सक्षम असायला पाहिजे. बरोबर. परंतु साहजिकच पहिली वेळ होती, हो. खूप थरकाप होत होता. म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस आपण फौजदारीमध्ये असेल, हं. फौजदारीचं काम बघत असेल तर आपण आपण त्याच्यामध्ये सांगतो मी आरोपीतर्फे आहे. हो. आणि दिवाणीमध्ये असेल तर मग वादी प्रतिवादी हा शब्द वापरला जातो हो. त्या पक्षकारांसाठी. हं. मी एका फौजदारी केसमध्ये गेलो होतो. हां. तर तिथं मला आरोपीतर्फे हे सांगायचं होतं का हा आरोपीतर्फे मी अर्ज देतो. त्या ठिकाणी मी वादी प्रतिवादीचा उच्चार केला होता. म्हणजे हं. तो सुद्धा फरक मला सुरुवातीला माहीत माहीत नव्हता. नव्हता. आणि नंतर माझे मित्र मला भेटल्यानंतर त्याच्यावरती खूप आमचं कमेंट झाली का रे तू आरोपी म्हणायला पाहिजे होतं, तू वादी हं. प्रतिवादी म्हटला. हं, परंतु हं. कसं आहे पहिली वेळ असल्यामुळे ना हो. तो बाकी किस्सा घडला होता. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे हं. खूप काळजीपूर्वक आम्ही त्या गोष्टी मग हँडल केल्या. हं. तुम्ही फेव्हरेट पिक्चर किंवा सीरीज लॉबद्दल? नाही, सीरीज म्हणण्यापेक्षा मी CIDची मालिका आहे हां. ती बऱ्यापैकी क्राईमवर चालते. हो. ते मी बघतो. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपणही सर्वांनी बघितली पाहिजे. हो. त्याच्यामध्ये लोक कशाप्रकारे फसवणूक करतात हं. आणि कशा पद्धतीने ते सुद्धा पोलीस वर्ग जो असतो CIDचे हं. ते त्याच्यामध्ये कसा ट्रेस घेतात किंवा कसं त्याच्यामध्ये म्हणजे मूव्ही असू द्या किंवा मालिका असू द्या. हं. आपण काय करतो, एक तर मग मला खूप कंटाळा आला म्हणजे चला काहीतरी, पण त्या प्रत्येक मूव्हीमध्ये असेल हं. किंवा मालिकेमध्ये असेल काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यासारख्या असतात. संदेश असतो. हां, संदेश असतो तो आपण घेतला पाहिजे. हो. म्हणजे आता तुमच्या माध्यमातून आता हा विषय निघाला कायद्याचा म्हणून मी थोडंसं असं सांगेल हां. का प्रत्येक नागरिकाने जे आहे किंवा शासनाने पण या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे का जे आपलं संविधान आहे. हं. म्हणजे आपण प्रत्येक धर्माचं जे काय समजा असेल आपली हिंदू धर्मामध्ये गीता असेल हो. किंवा बायबल आहे, पुराण आहे. हो. प्रत्येक धर्माचे जे ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा एक खूप भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे बरोबर. संविधान. हं. संविधान हा असा एक ग्रंथ आहे का तो सगळं आपली ओळख भारतीय म्हणून करून देतो. ना की मी हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, पारशी वगैरे अशी ओळख नाही करून देत. हं. त्याच्यामुळे याचा जर आपण अभ्यास केला त्या शासनाने सुद्धा हे जर मनावर जर घेतलं हं. म्हणजे जे आपण विषय देतो इतिहास भूगोल जे असेल समजा हं. त्याच्यासोबत हा संविधान जो आहे हा विषय कंपल्सरी केला पाहिजे. छान. याच्यातनं काय होईल माहिती आहे का तुम्हाला बेसिक नॉलेज येईल. हो. मी काय म्हणणार नाही का तुम्ही प्रत्येक गोष्टीचा कारण अभ्यास येणारा करा. प्रसंग काय तुम्ही चेकचं मला विचारलं हो. तुमचे प्रत्येक वेळेस काय चेकच बाउन्स नाही होणार. बरोबर. समाजामध्ये तुम्ही एखाद्या विषयी बोलताय समजा तुम्ही मगाशी मला विचारलं का सोशल मीडियावरती एखाद्याने कमेंट केली वगैरे हो. काय. हो. पण हे संविधान असं आहे का ते आपला हक्क आणि अधिकार सगळ्यात महत्त्वाचं आपली जबाबदारी काय आहे. हं. हं. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो बघा मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. हं. मग आता तुम्ही मला बोलवलं मी बोलायचं ठरलं तर मी कोणाविषयी काही वाईट साईट बोलायचं का. नाही. जसं माझ्याविषयी कुणी बोलू नये असं मला वाटतं हो. पण मी सुद्धा माझे शब्द बोलताना जपून वापरले पाहिजे का त्याची सुद्धा आबरू नुकसान नाही झाली पाहिजे. म्हणजे हे संविधान आपल्याला शिकवतं. हो. महिलांचा आदर असेल मुलांचा आदर असेल आपले ज्येष्ठ नागरिक आहे हं. जसं आपल्याला वाटतं आपल्या आईवडिलांना आपल्या वहिनीने बोलू नये तसं आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा आपण बोलू नये. म्हणजे थोडक्यात हे काय म्हणायचं आहे की याच्यामध्ये तुमची जबाबदारी काय आपली जबाबदारी काय या सगळ्या गोष्टीचं बेसिक नॉलेज आहे ना हो. ते आपल्याला आपल्या संविधानामध्ये भेटतं. हो. हो. त्याच्यामुळे तो सुद्धा एक विषय जर कंपल्सरी केला हां. कारण त्याच्यातून बऱ्यापैकी नाही 100% पण मग 10-20% जरी त्याच्यामध्ये अवेअरनेस झाला हो. तर मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील. हो. दुसरं अजून एक उदाहरण तुम्ही मला खूप जास्त बोलताय हां. हां. परंतु सहज आठवलं तर आमच्या कोर्टामध्ये ना आम्ही बऱ्यापैकी प्रोग्राम अटेंड करतो. हो. खेड्यापाड्यावर जाऊन म्हणजे कोर्टामध्ये इतके मॅटर आहे तुम्ही बघत असाल का एखादा म्हणतो ना माझी 10-20 झाले 30 वर्ष झाले केसचा निकालच लागले इतके मॅटर आहे. हो. तरी पण त्याच्यावरती असं संशोधन केलं गेलं आहे हं. का आपला नागरिक हा न्यायापासून वंचित राहायला नको. मग आमचे कोर्टाचे बरेचसेच प्रोग्राम आम्ही असे घेतो खेड्यापाड्यावर जाऊन हं. का तिथं एखादा समजा पुरुष असेल आता बऱ्यापैकी घटना काय घडून राहिल्या समाजामध्ये हं. की ज्येष्ठ नागरिक असतात हं. ते काय करतात त्यांची जी काही जमापुंजी असते जी काही प्रॉपर्टी असते हं. ती त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलांच्या मुलींच्या नावावर करून देतात. करून देतो. हो. आणि कालांतरानं काय होतं ती सुनबाई असेल हो. मग किंवा मुलगा असेल त्यांच्याकडे बघत नाही. हो. मग हो. त्या माणसाला इतकी भीती वाटते पश्चात्तापाची वेळ येते. पश्चाताप होतो की मी माझी होती जी हातामध्ये प्रॉपर्टी मुलांच्या नाव करून दिली हो. आणि हे तर मला आज विचारते नाही जेवायला देते नाही काही नाही. हं. अशा वेळेस त्या नागरिकाला ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आहे हं. तर असा जर छळ होत असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल कायदा आहे ते कोर्टामध्ये येऊन दाद मागून ती प्रॉपर्टी पुन्हा मागू शकतात. अच्छा. परंतु काय होतं म्हणजे महिलांचा पण आपण विषय घेतला हो. महिलासुद्धा ग्रामीण भागामध्ये किंवा सिटीमध्ये हो. असे घाबरतात उद्या जर माझ्या पतीविरुद्ध मी तक्रार दिली हं. मग हे मला पुन्हा नांदवणार नाही किंवा मग माझ्या माहेरकडे माझी बदनामी होईल
अशा गोष्टी असतात ना ते झाकून ठेवतात. हो. किंवा मग असे सुद्धा कायदे आहे का? आता तुम्ही मागाशी बोलले सोशल मीडियावर जर बदनामी झाली का मी तक्रार देऊ शकते का? हो. किंवा कामाच्या ठिकाणी जर माझ्या विरुद्ध काही अन्याय अत्याचार झाला मी जाऊ शकतो, पण हे माहिती नाही ना अगदीच. का अशी त्याची तक्रार पण होऊ शकते किंवा हो. इथं आपला न्याय भेटू शकतो. हो. या गोष्टीची माहिती नसल्यामुळे माणूस पुढे जात नाही. बरोबर. मग तो एक अवेअरनेसचा पार्ट म्हणून आम्ही सुद्धा म्हणजे इतके काम असताना सुद्धा न्यायालयाला हां. आम्ही जाऊन समाजामध्ये या गोष्टी सांगतो. कुठं कोणावर अत्याचार जर होत असेल हं. तर त्या संदर्भात तुम्ही लागलीच कोर्टामध्ये या, दाद मागा. असं नाही का कोर्टामध्ये कामच शिल्लक नाही मग लोक काही भानगडीच करते नाही. हं. लोक भानगडी करतात पण एखादा न्यायापासून वंचित राहायला नको ना. म्हणजे त्याची म्हणजे तो कुठेतरी असा मागं नको राहिला हो. म्हणून त्याच्यासाठी आपण त्या गोष्टीचा जनजागृती जनजागृती करतो. ओके. आणि त्याला तुमच्याकडून होते ते. हा तुम्ही करतात असं. हा हां, आम्ही हां. म्हणजे न्यायालय एक- असतं हो. आमचा वकील संघ असतो. हो. अख्ख्या महाराष्ट्रभर आपल्या भारतभर या गोष्टीची अरे. एक हे चालू मोहीमच चालू त्याच्यामध्ये हां, हां. असं. खूपच छान. तरीही सर मी जरा वेगळ्या विषयाकडे जाते. हम्म. पण आता सध्या सोशल मीडियावर एका छोट्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. बरोबर. अशा गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये कायदा स्ट्रिक्ट का नाही होत? किंवा मग एका व्यक्तीला जरी कायदेशीर स्ट्रिक्टली कुठली पनिशमेंट केली तर पुढचा माणूस घाबरेल, अशी पनिशमेंट व्हायला पाहिजे असं नाही वाटत? असा रूल व्हायला पाहिजे? नाही 100% बघा असे जर तुम्ही निर्भयाची केस ऐकली असेल हो, नाही का, हो. अशा ज्या घटना घडतात ना त्याच्यामध्ये शासन हे फास्ट ट्रॅकवरती हे मॅटर चालवतात. हं. असं नाही का डायरेक्टली घटना घडली मग रेग्युलर प्रमाणे चालले 5 का 10 वर्षांनी तिच्या आई वडिलांना असेल किंवा त्या पीडित व्यक्तीला असेल तिला न्याय भेटतो. हं. परंतु काय असतं कदाचित काय एखादा निर्दोष पण असू शकतो. समजा हं. एखादी घटना घडती नक्की कोणी केली काय केली हं. आरोपी तर असतो त्याच्यामध्ये, पण 4 लोकांचे नाव आले तर त्याच्यामध्ये खरा आरोपी कोण आहे हं. हे लगेच जाऊन आणि लगेच निष्पन्न होत नाही. हं. किंवा तो आरोपी सुद्धा येऊन लगेच आपल्याला सांगत नाही का हा हा हे कृत्य मी केलं, या 4 जणांचा काय त्याच्यामध्ये दोष नव्हता. याच्यासाठी जे असतं ना पुरावा तयार करणं, हो. पुरावा सगळा Process. शोधणं, हं. याच्यामध्ये सगळ्या सिस्टमला वेळ जातो. हं. आणि तो वेळ जो असतो ना तो काय, आणि तो एकच मॅटर नसतो त्यांच्याकडं. बरोबर. एखादं पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामध्ये 10 ते 20 गावं असतात. आता हो. सिटीचा भाग आहे, सिटीमध्ये अनेक त्याच्यामध्ये नगर त्याच्यामध्ये समावेश असतात हं. आणि ते इतरही कामं असतात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. हं. पण न्याय हा 100% भेटतो त्याच्यामध्ये. नाही, पण आता जे 4 वर्षाची जी मुलगी आहे बरोबर बरोबर तिथे अगदी पुराव्याची किंवा कुठलीही हं, काही हं. गरज नाही. हं, हं, मग बरोबर. अशा वेळेस मला म्हणायचं की त्या व्यक्तीला तुम्ही हं. 4 गावांसमोर बरोबर अगदी बरोबर. त्याला अशी पनिशमेंट करा ना हं, की हं. पुढचा जो व्यक्ती असा करणार आहे त्याच्या हं. मनातही विचार नाही यायला पाहिजे. हं, हं. असं काहीतरी व्हायला पाहिजे. नाही कसं आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. अगदी म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ अगदी. बघितला येस. तर त्यांनी अशा शिक्षा दिल्या त्या हो, चौरंग केले आहे. चौरंग केलं होतं. त्याच्यामुळं अनेक वर्षानुवर्ष लोकांच्या मनामध्ये भीती त्या होती. गोष्टीची भीती होती हं. नाही का. परंतु हो. काय झालंय आपलं हे जे आहे ना आपली ही लोकशाही आहे. हं. लोकशाहीमध्ये आपलं सगळं जे सिस्टम चालतं ते संविधानावर चालतं आणि मग कायदा सुव्यवस्था आली का त्याच्यामध्ये त्या लिखित संविधान आहे आपलं. हो. त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद केली हं. का एखाद्या गुन्ह्याची चौकशी करूनच त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची. हं. म्हणजे डायरेक्टली ते राजेशाही जो प्रकार होता तो नसून ही लोकशाही आपली. हं. त्याच्यामुळे लोकशाहीला जे कायद्याच्या ज्या तरतुदी त्याच पद्धतीने जावं लागतं. तर त्याच्यात चेंज होऊ शकतो in चेंज future? म्हणजे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवरती तो मॅटर चालता येतो ना. हां, हां. म्हणजे फास्ट चालवायचा. म्हणजे जी काही तुम्हाला पोलिसांना ठीक आहे चौकशी करायची चौकशी करा, हां. तुम्हाला काही एव्हिडन्स बघायची एव्हिडन्स बघा आणि लागलीच त्याच्यामध्ये. कारण आता तर सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया आले. हो. सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी लगेच उघड होतात. दिसतात. परंतु त्याला अपवाद पुन्हा तुम्ही एक लक्षात घ्या का AI माध्यम आले त्याच्यामध्ये एडिट करूनही काही गोष्टी चुकीच्या होतात. हो. म्हणजे घाई गडबडीमध्ये एखाद्या चुकीच्या माणसाला पण शिक्षा नको व्हायला हं. असं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही म्हणता त्या पद्धतीने एकदम फास्ट व्हायला पाहिजे. त्या गोष्टीला मी पण सहमत आहे. हो. कारण या गोष्टी फास्ट होत नसल्यामुळं किंवा कधी कधी काय होतं एखादा माणूस म्हणजे अपराधी असून सुद्धा तो सोडला जातो. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय होतं मग लोकांना कायद्याचा धाक राहत नाही. हो. त्याच्यासाठी पॉलिटिकल प्रेशर जो आहे पोलिसांवरचा तो खऱ्या अर्थाने कमी व्हायला कमी पाहिजे. होईल. कोणीही त्या सिस्टमला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. सर, आज बऱ्याचशा गोष्टींना आपण हात घातला आहे. बऱ्याचशा गोष्टींमागचे जे कायदे कानून आहे ते समजवण्याचा खूप छान प्रयत्न केला. तर आजचा आपला प्रश्न असा असेल हं. की जी तरुण पिढी आहे त्यांना एक छान काय सल्ला द्याल? बघा आपली जी पिढी आहे ना खरं अर्थाने तरुणांनी जर सहभाग घेतला कशामध्ये म्हणजे पॉलिटिकल असू द्या हो. बिझनेस असू द्या प्रत्येक ठिकाणी हां. तरुणांचा सहभाग खूप असणं गरजेचं आहे. मी तर हं. जास्त पॉलिटिकलमध्ये त्यांना सहभाग घ्यायला सांगेल. हं. कारण काय झालं माहिती आहे का म्हणजे आपल्या सिस्टममध्ये बघा एखादी शिपायाची जरी जागा भरायची ठरली
किंवा एस टी ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, हां. त्यांना शिक्षणाची अट आहे. हो. हां. का म्हणजे का बरं ड्रायव्हरला शिक्षणाची अट आहे, त्याला तर गाडी चालायची. परंतु कदाचित पुढं समजा एखाद्या गावाची पाटी आहे हो. किंवा नो एंट्री, त्याला ती वाचता आली पाहिजे म्हणजे तो त्या गुन्ह्यापासून वाचू शकतो. हो. किंवा त्याच्या मागे जे काही 10-20 लोक बसले असतात त्यांच्या जो काय समजा गोष्टी घडणार आहेत त्याच्यापासून ते वाचू शकतात. हो. परंतु जे कायदे तयार करतात, ज्यांच्यावरती समजा राज्य चालतं, देश चालतं, त्यांना शिक्षणाची अट नाही आहे. हं. मग ह्या तरुणांनी, आपल्या शिक्षित तरुणांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये एंट्री करून हे सिस्टम सगळं हातात घ्यायला पाहिजे. कारण काय झालंय, अगदी म्हणजे MPSC UPSC केलेले जे माणसं असतात, हं. PSI असेल, कलेक्टर असतील, हे राजकीय लोकांमागे फाईल घेऊन फिरतात. हो. हो. मध्ये जो 4थी शिकलेला, 5वी शिकलेला जो काय आमदार खासदार असतो किंवा जो मंत्री असतो, तो त्यांच्या मागे फिरतो. म्हणजे तुम्ही विचार करा ना, त्या व्यक्तीचे विचार काय असतील, यांचे विचार काय. आज रात्रीचा दिवस करून डोळे पडून त्या बिचाऱ्यांनी इतके कष्ट करून ते नॉलेज मिळवलं असतं आणि ते हे लोक सांगतील त्या पद्धतीने वागतात ते. हो. म्हणजे याला कुठेतरी लिमिट पाहिजे ना. बरोबर. आणि ज्यावेळेस सगळा शिक्षित वर्ग जाईल ना आपल्या याच्यामध्ये, या राजकीय सिस्टममध्ये, मग तुम्ही बघा आपला देशाचा जो काही समजा बांधकाम मंत्री असेल, तो एक सिव्हिल इंजिनियर असेल मंत्री. हो. मग तुम्ही विचार करा ना, म्हणजे एखादा आरोग्य मंत्री असेल, तो एखादा MBBS किंवा MD डॉक्टर असेल. ग्रेट. म्हणजे कायदा मंत्री जो असेल, तो एखादा रिटायर्ड न्यायाधीश असेल किंवा एखादा वकील असेल. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये जो आहे तो त्या डिपार्टमेंटचा जो उच्च शिक्षित आहे तो त्याच्यामध्ये उतरेल. जायला पाहिजे. हो. मला काही इंग्रजांचं लळा नाही आहे, हां. पण ब्रिटिशकालीन जर सिस्टम बघितली तर त्या फील्डमधला माणूस ते डिपार्टमेंट सांभाळायचा. हं. म्हणजे बेस्ट. तुम्ही बघा, एकदा जो आपला जर रस्ता झाला तर तो पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काम करावं लागतं. हे सगळं करप्शन. किंवा मी मंत्री समजा त्या खात्याचा, मला जर नॉलेजच नाही त्या गोष्टीचं, मी 4थी 5वी शिकलेला, 10वी शिकलेला, हं. मला त्याच्यामध्ये कोणता मटेरियल किती लेअर घेतलं पाहिजे, किती बार त्याच्यामध्ये टाकले, याचं नॉलेजच नाही आहे. मी त्या रस्त्याला व्हिजिट देऊन मी सांगणार काय त्या इंजिनियरला किंवा त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना. हो. पण कारण सगळं सिस्टम माझ्यावर चालतं, मी मंत्री त्या खात्याचा ना, पण मला त्याच्यामधलं नॉलेज नाही. मग मी काय करतो, अशा वेळेस मला पाकिट भेटलं की मी गप्प घेतो. म्हणजे हा विषय प्रत्येक सिस्टमचा आहे. ह्याच्यामध्ये म्हणून मला सांगायचं तुमच्या माध्यमातून की एज्युकेटेड जे लोक याच्यामध्ये जर उतरले हं. तर ही सिस्टम सगळी त्यांच्या हातामध्ये येईल. आणि काहीतरी एक वेगळ्या चालना, म्हणजे आपण जर आपलं जे आहे का भारत महासत्ता होणार आहे, हं. जोपर्यंत शिक्षित लोक इथं येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी मला तरी शाश्वती वाटत नाही का महासत्ता होईल म्हणून. हं. त्याच्यासाठी हा बदल होणं गरजेचं खूप आहे. गरजेचं आहे असं. खरं तर ह्या गोष्ट संपूच नाही आहे असं वाटतं आहे. पण आमच्या पॉडकास्टला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हं. आणि या पॉडकास्टमधून असंच आम्हाला घ्यायला मिळालं की कायदा, संविधान या सगळ्याचं शिक्षण घरातून द्यायला हवं. पहिले पॅरेंट्सने थोडंसं लक्ष घालायला हवं. मग मुलांना जसं की आपण संस्कार सांगतो बरोबर. तसंच घरातून जर दिलं तर मुलांनाही कळेल काय अधिकार आहे, काय कर्तव्य आहे. आणि अशाच प्रकारे आजचा पॉडकास्ट संपूया.